हे बघा माझा गावाकडचा दिवस. शेवटी हा जो गोळा मी खाल्ला ना त्याने माझा घसा पूर्णपणे पकडून घेतलेला होता. आता हा गोळा तर खाल्ला, पण त्याआधी ना हे बघा गावाकडची पोरं फुल एनर्जी, दंगा, मस्ती आणि फक्त फन. हा दिवस असतो ना तो फक्त गावाकडेच बघायला भेटतो. आणि हा बघा चिकना बॉय, मला एवढा आवडतो ना हा मुलगा, की खूप जास्त आवडतो. मग त्याच्यासोबत पण ना मी थोडीशी मस्ती वगैरे करून घेतली. आणि मग आमच्या इथली पोरं बघा ही किती क्यूट आणि दंगा करणारी की कायच सांगू. जेवण वगैरे झाल्यानंतर सगळी गँग निघाली थेट विहिरीकडे. मग तिथलं ते पाणी, उड्या आणि फुल मज्जा, खूपच मज्जा आली. एवढी मज्जा मस्ती केली ना की काय सांगू. आणि आता ही विहिरीच्या बाजूलाच ना एक सुंदर तलाव सुद्धा होता. भोवती हिरवीगार झाडं, अगदी शांत आणि फ्रेश वाईब्स होत्या. हे सगळं झाल्यानंतर ना घरी आल्यावरती मी ठरवलं आज काहीतरी न्यू शिकायचं. म्हणूनच ना माझे मिस्टर मला स्कूटी शिकवायला लागलेली होती. थोडी भीती, थोडी एक्साइटमेंट, पण ना शेवटी मला स्कूटी जमलीच. आणि मग ना आला सगळ्यात बेस्ट मुमेंट, तो म्हणजे गोळावाला आला. सगळ्यांनी मिळून ना मस्त गोळा खाल्ला, पण एवढा गोळा खाल्ला की काय सांगू, माझा घसाच बसला. तर असा होता माझा गावाकडचा एकदम छोटा पण एन्जॉयमेंटचा दिवस. आता तुम्हाला हा जर दिवस आवडला असेल तर असं शहराकडचे, गावाकडचे दिवस तुम्हाला बघायला आवडत असतील तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. बाय बाय.